36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिक शहरात लॅपटॉप चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याला भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकानं अवघ्या 24 तासांच्या आत जेरबंद केले. नाशिक येथील गोविंदनगर परिसरातील रहिवासी अनिल कोल्हे यांचे एनडी पटेल रोड येथील बंद ऑफिसचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ऑफिसमध्ये प्रवेश केला होता. या ठिकाणाहून सुमारे 30,000 रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलाय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी आणि पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे तुषार आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी रामचंद्र युवराज गोंबाडे, वय वर्ष 20, राहणार नानाशी, तालुका दिंडोरी, सध्या राहणार पंचशील नगर, भद्रकाली, नाशिक याला ताब्यात घेण्यात आलाय. चौकशी दरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेला 30,000 रुपये किमतीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सतीश साळुंके करताय. अशा प्रकारे भद्रकाली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत लॅपटॉप चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला जेरबंद केला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक.